हाय, दिस इज मी आचल. इतकी तयारी कशासाठी? थांबा सांगते. तर ही मेहंदी आहे माझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी, पण त्याआधी मी तयार होतेय संगीत आणि हळदीसाठी. साडी इज ऑलवेज माय गो टू आउटफिट. काय घालू काय नको घालू असं कन्फ्युजन असेल तर साडी इज बेस्ट. आणि अखेर सच धज के रेडी. रेडी झाल्यावर एक मिरर लुक तो बनताय, कारण तो छोटासा मुवमेंट स्वतःकडे हसण्याचा अगदी प्रिशियस असतो. त्यानंतर मी आणि आई पोहोचलोय वेन्यूला, जिथे त्यांचे हळदीचा प्रोग्राम सुरू होता. आणि मध्ये मध्ये करणाऱ्या या लेकरांना आवर घालत मी जरा सेल्फ शूट पण केलं. आणि आज अजून एक खास गोष्ट होती की मी या संगीतची होस्ट होते. हो, तुम्ही बरोबर ऐकले, होस्ट. खरं तर शाळेनंतर आता कुठे अँकरिंग करणार होते, त्यामुळे जीव जरा गडबडलेलाच होता. हा माझा फर्स्ट इव्हेंट ॲज अ होस्ट अँड बिलीव्ह मी स्टेजवर गेल्यावर एनर्जी एकदम 200% झाली. मग सुरू झाले ते सर्वांचे परफॉर्मन्सेस, एकदम फुल ऑन संगीत वाईब. अँड हिअर दॅट ब्युटिफुल कपल, ज्यात माझ्या बेस्ट फ्रेंडने माझ्या बेंच पार्टनरलाच लाईफ पार्टनर बनवलेलं. बट अरेंज मॅरेज. घरी आल्यावर आईने नजर काढणं इज मस्ट, कारण तिच्या मते मी बाहेर जाऊन 100 लोकांच्या नजरेत आलेली असते. व थंडी पळवण्यासाठीचा हा रात्री 1 वाजताचा चहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत रेडी व्हावं लागलंच, कारण आज होतं ते लग्न. तर मी पुन्हा आवरलं, आरशात थोडासा लुक दिला आणि म्हटलं चला. 10 मिनिटाचा रेल्वे गेट स्टे करून मी पोहोचले लग्नाच्या ठिकाणी. आणि फायनली माझे हे दोन्ही फ्रेंड्स विवाह बंधनात अडकले. मग काय, आमच्या मित्रांची टोळी पोहोचली स्टेजवर त्यांचं अभिनंदन करायला आणि त्यांची मजा घ्यायला. भाजीत भाजी मेथीची, श्रेया माझी प्रीतीची. आणि दोघांचा उखाणा ऐकून आम्ही थेट गेलोय जेवायला. 6 वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी भेटलो होतो, त्यामुळे चक्क 1.5 तास जेवण करत बसलो आणि भरपूर गप्पा मारल्या. एकदम जुन्या आठवणी, हसणं, मस्करी सगळंच परत जिवंत झालं. म्हणजे एकदम नॉस्टॅल्जिक भेट होती ही. आणि बेगानी शादी में ये दोनों दीवाने, बस असं सुरू होतं यांचं. आणि आता लग्न झालंय म्हणून आम्हाला विसरू नका असं म्हणत त्यांचा निरोप घेतला. आणि खूप दिवसांनी मिळालेली ती सेम ओल्ड वाईब म्हणजे आमची ग्रुप सेल्फी. आणि या नॉस्टॅल्जियामध्ये मी इतकी हरवली की मी स्वतःचा एकही सोलो फोटो न घेता बाहेर आली, ते पण अशा क्लिप सोबत. असो.